आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची अपडेट। परभणी सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झालेला होता। यासोबतच आंबेडकरी चळवळीचे नेते विजय वाकोडे यांचा देखील हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता। पोलीस प्रशासनाने कोम्बिंग ऑपरेशन राबवून मारहाण केल्याचा आरोप आंबेडकरी चळवळीच्या नेत्याने केलेला होता। मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित सुद्धा करावं या मागणीसाठी आणि दोनही कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी द्यावी यासाठी परभणी ते मुंबई असा लॉंग मार्च काढण्यात आलाय। या लॉंग मार्चला आज दुसऱ्या दिवशी टाकळीतून सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे। आपण ती दृश्य सध्या पाहतोय। टाकळीतून या लॉंग मार्चला ही सुरुवात झाली। आज आमचे मित्र आशिष वाकोडे यांच्या नेतृत्वात जे लॉंग मार्च आम्ही या ठिकाणी सुरू केलेला आहे, हा आमचा 1 महिन्याचा लॉंग मार्च आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आमचा लॉंग मार्च थांबणार नाही। या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी, माननीय पोलीस अधीक्षक यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर आमची कोणतीही मागणी महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी पूर्ण केली नाही आणि केली नाही हे तर जाऊ द्याच, परंतु जी न्यायालयीन चौकशी त्या ठिकाणी गठीत करण्यात आलेली आहे त्या न्यायालयीन चौकशीवर आमचा आक्षेप आहे।